हॅलो. मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय की सावी सरळ सगुणा आऊला विचारायला जाते की मला सांगा, म्या काही ब्याद आहे का? तेव्हा सगुणा बोलते, ब्याद म्हटला का तो? तेव्हा सावी बोलते, विचारच त्यांना. तेव्हा सगुणा थोडी अडखळते आणि बोलते की त्याला कशाला विचारायचं, मी होते तिथं, पण तो ब्याद नाही म्हटला ग. आणि म्हणला असेल ना तो तुला नाही म्हणला. अगं मी सांगते ना, तुमच्या लग्नाला म्हणला तो बाद. तेव्हा सावी बोलते, व्हय का? तेव्हा सुगुणा बोलते, व्हय ग खुळी, कसं कळत नाही तुला? तू मला सांग, जो पोर तुझी कावी म्हणून हातातली सुपारी सैल धरतो, तुझ्या हातून सुपारी निघावी म्हणून प्रयत्न करतो, तो तुझ्यावर किती प्रेम करत असेल? तो तुला ब्याद म्हणाल का? सावीला लगेच आठवतं ज्योतीने हातातली सुपारी सैल केली होती ते. तेव्हा सगुणा बोलते, मी लांबून बघते ना, त्याचा लई जीव आहे तुझ्यावर, तो तुला बॅद नाही म्हणला ग. तेव्हा सावी बोलते, बरं आऊ, ते कोणाला बॅद म्हणाले? अगं तू लग्नाला बॅद म्हणाला. तुझे ऐकलं की नाही? ते अर्धवटच ऐकलं. तेव्हा सावी बोलते, व्हय की आऊ, म्या बी ना भलतीच गोष्ट म्हणायला लावून घेतली बघा. तेव्हा सगुणा हसते आणि बोलते, अगं इतक्या गोड पोरीला तो बॅद कशाला म्हणाल? सावी हसते आणि बोलते, बरं आऊ, ते शाळेसाठी दादांची भांडत होते ना, म्हणजे ते माझ्यावर रागवले नाहीत ना? तेव्हा सगुणा बोलते, नाही ग बाई, तो तुझ्यावर का रागवेल? आणि खरं सांगायचं ना तर ज्योतीचं बरोबरच आहे. आम्ही त्याला बोललो होतो, तू आधी लग्न कर मग शाळा सुरू करू. आम्हाला वाटलं होतं लग्न झालं की तू शाळेला इसरल, पण तो इसरलाच नाही बघ. त्याला शाळा लई आवडते ना. तेव्हा सावी बोलते, मग तुम्ही त्यांना शाळेत नाही पाठवत? तेव्हा सगुणा बोलते, आपल्याला नाही आवडत, दादाला नाही आवडत, आपल्यातली पोरं जास्त शाळा शिकत नाही ना. तेव्हा सावी बोलते, पण जाऊ द्या की, त्यांना आवड असेल तर. लई भारी भारी पुस्तकं आहे त्यांच्याकडं, नुसतं हात फिरवलं ना तर मन हरकून जातंय बघा. तेव्हा सावी बोलते, म्या बोलू का दादांची? तेव्हा सगुणा हसते आणि बोलते, नको ग बाई, तू आपली रांगोळीच काढ, मी आलीच. तेव्हा सगुणा जाते आणि तिकडे जाऊन रांगोळीची पोटली उचलते आणि बोलते, रांगोळी तर काढेनच म्या, पण दादांसाठी आधी यांच्या शाळेचं मन जिंकेल. खंडोजी न्यूसे पाटलांची लेख आहे म्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सावी रांगोळी काढत असते, तेव्हा गोविंदराव तिथून जात असतात. तेव्हा ते सावीकडे बघून रांगोळी काढताना त्यांना खूप आनंद होतो. ते सावीकडे जातात आणि बोलतात की, सुनबाई लई छान रांगोळी काढली बघा. तेव्हा सावी बोलते, आवडली तुम्हाला? तेव्हा गोविंदराव बोलतात की, हां, रांगोळीमुळे अंगणाला शोभा आली बघा. तेव्हा सावीची रांगोळी काढून झाल्यावर ती गोविंदरावांकडे जाते आणि बोलते, दादा नमस्कार करते. तेव्हा दादाही तिला आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सुखी राहा. तेव्हा सावी बोलते, दादा आज बी तुम्ही नेहमीप्रमाणे देवदर्शनाला जाणार असणार ना, मग मी तुम्हाला बेलपत्र फुलं देऊ का? तेव्हा गोविंदराव बोलतात, घरात आल्यापासून बघतोय कोण समजा कसं काळजीपूर्वक करताय, असा कुणाचा शब्द पडू देत नाही सा. जे कराल ते आनंदाने करावा, अशाच आनंदाने राहावा, जे मागाल ते तुम्हासनी मिळेल. तेव्हा सावीच्या डोक्यात लगेच ज्योतीच्या शिक्षणाचं खूळ येतं. तेव्हा सावी बोलते, मनात मागल ते मिळणार असेल तर आत्ताच मागवाई का शाळेची परवानगी? तेव्हा सावी मागे वळून बघते तर दादा तोपर्यंत चालले गेलेले असतात. इकडे राजाराम बैलगाडीचं चाक दुरुस्त करत असतो. तेवढ्या ज्योती पळत येतो आणि बोलतो, अण्णा कणीस आणले बघ, खरपूस भाजलेलं आहे. तेव्हा राजाराम बोलतो, आगी जळली का? शेजारी गवताची गंज आहे, पाणी टाक त्यावर. तेव्हा ज्योती बोलतो, इजवली तू खा कणीस, खरपूस भाजलेलं आहे. तेव्हा राजाराम बोलतो, अरे बघतोयस ना व, हात मोकळा आहे का माझा? तेव्हा ज्योती दाणे काढून देतो आणि बोलतो, हे घ्या. तेव्हा राजाराम बोलतो, अरे ज्योती बघतोयस ना व, हात खराब आहेत माझी. तेव्हा ज्योती बोलतो, मग आ कर. तेव्हा राजाराम आ करतो. ज्योती त्याला कणसाचे दाणे भरवतो. तेव्हा राजाराम बोलतो, आज काय लई अन्नाची सेवा चालली आहे, काय काम आहे सांग? तेव्हा ज्योती बोलतो, काही नाही. तेव्हा राजाराम बोलतो, अरे काम असल्या बगैर तू गोड बोलायचं नाही, सांग. तेव्हा ज्योती बोलतो, दादांशी माझ्या शाळेचं बोल की. तेव्हा राजाराम उठतो आणि बोलतो, शाळेचं? तेव्हा ज्योती बोलतो, बोल की अण्णा. तेव्हा राजाराम बोलतो, कामच असं सांगितलंय की हे खाल्लेलं पचायचं नाही. तेव्हा ज्योती बोलतो, अरे अण्णा असं नको ना करूस. तेव्हा राजाराम बोलतो, अरे ज्योती तुला दादांचा राग माहीत नाही, शाण असशील ना तर हे शाळेचं खुळं डोक्यातून काढून टाक. अरे आमच्याबरोबर आणि दादाबरोबर असं किती दिवस राहणार? तेव्हा ज्योती बोलतो, अरे अण्णा मला शिकायचं आहे आणि शेत काय कुठं पळून नाही जाणार, एकदा दादांशी बोल की. तेव्हा ज्योती बोलतो, हे बघ ज्योती. तेव्हा राजाराम बोलतो, हे बघ ज्योती, तू अजून दादांना ओळखत नाहीस नीट. वरवर जरी ती शांत वाटत असलं, पण एकदा राग आला की ते खैराचं इस्तवच. अरे चटका बघ बसल, उगाच नादाला लागू नको. आणलंय तुला वाटलंच तर कोणाला मध्यस्थी घालून विचारून बघ. तेव्हा राजाराम तिथून निघून जातो. तेव्हा ज्योती विचार करतो, कोणाला घालायचं मध्यस्थी, कुणाचं ऐकतील दादा? इकडे जिग्ना पारू काम करत असते आणि सावी पारूला विचारत असते. तेव्हा पारू बोलते, कोणाचंच ऐकणार नाही दादा,
तेव्हा सावी बोलते कुणाचंच नाही. तेव्हा चिमणा बोलते काय गं काय चाललंय तुम्हा दोघींचं. तेव्हा पारू बोलते अहो दादा विचारताय, अहो जाऊबाई विचारताय दादा कुणाचं ऐकतील म्हणून. तेव्हा चिमणाबाई बोलते हाय का आता एवढा वर्ष संसार झाला, मी आता काय कुणाचं ऐकताना बघितलं नाही त्यांना, त्यांचंच ऐकण्यात माझं आयुष्य गेलंय. तेव्हा चिमणा बोलते काय गं सुनबाई तुला नसते कसल्या उठाठेवी. तेव्हा सावी बोलते काही नाही. तेव्हा चिमणा बोलते की नवी नवरी आहेस तसंच राहा, सकाळी रांगोळीचं कौतुक केलं म्हणून लई हुरळून जाऊ नकोस, लांबच राहा. तेव्हा चिमणा तिथून चालली जाते. तेव्हा सावी पारूशी बोलते की अहो जाऊबाई सांगा की तुम्हाला माहिती असणार ना की दादा कुणाचं ऐकतात ते. तेव्हा पारू बोलते अहो पहिले काय करायचे ते सांगा तुम्ही. तेव्हा सावी बोलते ते गोष्ट वेगळं, पहिले तुम्ही सांगा दादा कुणाचं ऐकतात ते. तेव्हा पारू बोलते अहो दादा फक्त 2 माणसांचा सल्ला ऐकतात, एक म्हणजे गब्बर चाचा. तेव्हा सावी बोलते गब्बर चाचा कोण आहेत ते. तेव्हा पारू बोलते पंतोजी आहेत ते की नाही उर्दू भाषा शिकवतात, त्यांचं दादापाशी येणं जाणं असतं, दादा की नाही त्यासनी लई मान देतात. तेव्हा सावी बोलते भेटतात का ते. तेव्हा पारू बोलते ते अहमदनगरला गेले बहुतेक, नाही तर आले असते, फेरी चुकायची नाही. तेव्हा सावी बोलते दुसरं कोण. तेव्हा पारू बोलते दुसरं आपलं कारकून कृष्णाजी काका. इकडे दुसऱ्या दिवशी कारकून त्यांच्या हिशोबासाठी येतात. तेव्हा सावी त्यांच्या हिशोबाचा टेबल फुलांनी सजवून ठेवते. कारकून आले त्यांना बघून प्रसन्न वाटतं. तेव्हा सावी तिथे तांब्या ग्लास घेऊन येते. तेव्हा सावीला कारकून बोलतात की हे तू केलंस. तेव्हा सावी बोलते होय आवडलं तुम्हासनी. तेव्हा कारकून बोलतात हो काम करायला प्रसन्न वाटतं. तेव्हा सावी बोलते अहो तुमचं काम तर लय मोठं आहे, दिसभर करतात तुम्ही, केवढे होय हिशोब तुमचे. तेव्हा कारकून हसून बोलतात केवढे म्हणजे दादांच्या वडिलोपार्जित हिशोब, उधारी त्याची कर्ज त्याची व्याज उसंत अशी मिळतच नाही हो. तेव्हा सावी बोलते दादांचं तर तुमच्याशिवाय पाणीही हलत नाही. तेव्हा कारकून बोलतात ते मात्र आम्ही कमावले आहे हो. एकतर दादांना वेळ नसतो, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा आमच्यावर कमावलेला विश्वास, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी प्रामाणिक. तेव्हा सावी बोलते म्हणून तर हे चाललंय. तेव्हा कारकून बोलतात हां ज्यांना कळलं त्यांना. तेव्हा सावी बोलते काका माझं एक काम कराल का, म्हणजे ते फक्त तुम्हीच करू शकतात. तेव्हा कारकून बोलतात असं काय काम आहे, काय काम आहे ते सांग तर आधी. तेव्हा सावी बोलते हो यांच्या शाळेबद्दल, यांना शिकायची खूप आवड आहे हो, पण दादांनी त्यांची शाळा बंद केली, तुम्ही दादांना सांगा ना, म्हणावं की यांना शाळेत पाठवा. तेव्हा कारकून बोलतात की मी साधा कारकून माणूस नोकर माणूस, मी सल्ला कसा देणार घरगुती. तेव्हा सावी बोलते अहो तुम्ही साक्षात बामण देव, दादा तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, तेवढं सांगा ना. तेव्हा कारकून बोलतात बरं बघतो, ज्योती उद्या शाळेत जाईल असंच बघतो. तेव्हा सावीला खूप आनंद होतो. इकडे ज्योतीची काकू पारू आणि चिमणाचे कानं भरायला पुन्हा येते. पारू लोणी काढत असते. तेव्हा ज्योतीची काकू मुद्दामच बोलते माझी गुणाची सून ग लई काम करते, आणि माझी धाकली सून हाय तिकडं कारकून काकासनी हिशेब विचारत. तेव्हा चिमणा बोलते हिशेब विचारत. तेव्हा ज्योतीची काकू बोलते तर आता मला सांग चिमणा तिथे दादाशिवाय कोणी येतंय का, आणि ही बया बसली तिकडं आणि पारू राबते आहे इकडं. तेव्हा पारू बोलते का जाऊबाई बी करतात क्या, सडा घातला रांगोळी काढली एवढ्या भाकऱ्या एक दिनी केल्या. तेव्हा रखमी बोलते अगं तो नुसता दिखावा केला ग एक दिस, लोणी घुसळायला यायला न ग. तेव्हा पारू बोलते नग आता 5 परतावणीला माहेरी जायचं आहे, उगा आजारी पडले तर. तेव्हा रखमी बोलते हे झालं नव्या सुनबाईचं, ज्योतीचं काय इकडे पारू राबती या आणि मळ्यात तिकडे राजाराम राबतो या, ज्योतीनं कवा जबाबदारी घ्यायची, काय इथं लोण्याचा गोळा तोंडात टाकायला पाहिजे. तेव्हा चिमणा बोलते काय होणार आहे देवास ठाऊक. तेव्हा रखमी बोलते देवास ठाऊक व्हायला जागरणाला देव आलाच कुठं, काय बया एवढा खर्च केलाय दादांनी, शेवटी काय झालं दादासनीच लंगर तोडायला लागला, म्हणजे देव तर नाराजच आहेत बया. आता बघा बया ए चिमणा जरा ज्योतीला समजाव आणि कामाला झुक, त्याला कळलं काय, त्याला म्हणावं तू आता सडा राहिला नाहीस, बायको आली तुझी, बस झालं लाड, कळलं काय. तेव्हा चिमणा बोलते आता मलाच काहीतरी करावं लागल. इकडे संध्याकाळी रात्री सगळे जेवायला बसलेले असतात. सावी ज्योतीला वाढत असते. तेव्हा ज्योती काहीही बोलत नसतो, गप्प असतो. तेव्हा राजाराम बोलतो ज्योती अरे खा की. तेव्हा ज्योती बोलतो मला न ग पोट भरलंय माझं. तेव्हा पारू बोलते अहो तातेसाहेब लगेच कुठं पोट भरलं, अर्धी भाकरी बी नाही खाल्ली, कालवण देऊ का तुम्हासनी. तेव्हा गोविंदराव बोलतात अरे भरल्या ताटावर असं करू नाही देवा. तेव्हा चिमणा बोलते ज्योती अरे लेकरा 2 घास खा की. तेव्हा ज्योती बोलतो मला भूक नाही म्हणलं ना. तेव्हा गोविंदराव बोलतात कुठे भूक पळून गेली, आणि गेली असेल तर सांग हुडकून आणतो आम्ही. तेव्हा राजाराम दादांच्या ताटाकडे बघून बोलतो दादा तुम्ही ठेचा घेतला नाही, पारू दादासनी ठेचा वाढ की. तेव्हा गोविंदराव बोलतो ठेचा चव येईल का त्या ठेचानं. तेव्हा राजाराम बोलतात ज्योती तू जेव बरं. तेव्हा ज्योती बोलतो माझं पोट भरलंय. तेव्हा तो तांब्या ग्लास घेतो आणि जेवणात हात धुतो. तेव्हा राजाराम बोलतो अरे ज्योती अरे. तेव्हा ज्योती उठून जातो. तेव्हा गोविंदराव बोलतात की हाय का आता, भरल्या ताटावर उठून गेला, जेव्हा तेव्हा उठून जातो, हे असलं वळण. तेव्हा सावी मनात बोलते कारकून काका दादांना बोलले असतील की नाही,
इकडे जेवण झाल्यावर सावी ताटं आवरत असते तेव्हा पारू तिथे असते. पारू बोलते, सासूबाई हात धुवून घ्या, आपण जेवायला बसू. तेव्हा पारू बोलते, जाऊ बाई चला आपण जेवायला बसू. तेव्हा सावी बोलते, नाही मला भूक नाही, मी रात्री जेवते. तेव्हा चिमणा आणि पारू शांतच होतात. इकडे कारकून दादांना बोलत असतात की दादा, जॉन साहेबांकडे 2 बुके आणि हार पाठवले, त्याची बाकी अजून आली नाही. कारकूनच्या बोलण्याकडे दादांचं लक्ष नसतं. कारकून उठून जातात आणि 2 वेळा आवाज देऊन दादांचं लक्ष गेल्यावर कारकून बोलतात की दादा काही हवं आहे का? नाही, बोटावरला चुना सुकला म्हणून विचारलं. तेव्हा गोविंदराव बोलतात की डोकं चालत नाही देवा, सावकाराचं कर्ज फिटता फिटत नाही. आता तुम्हीच हिशेब बघताय ना, तुम्हाला सगळं समजा ठाऊक आहे ना. डोसक्यावरचं किंवा खांद्यावर तासच झालंय. तेव्हा कारकून बोलतो, दादा मळ्यातील उत्पन्न वाढवलं पाहिजे, तेव्हा कुठे ताळमेळ बसेल. तेव्हा गोविंदराव बोलतात, वय की, पण एकटा राजाराम काय करणार, त्याला साथ नको का? त्यात ज्योतीचा साड मोठेपणा, त्याला मळा नको साळा पाहिजे. तेव्हा कारकून बोलतात, याला म्हणतात भिकेचे डोहाळे, कशाला हवे तसे डोहाळे. तेव्हा दादा बोलतात की मॅच सांगतोय पण तो ऐकत नाही ना. तेव्हा कारकून बोलतात, शास्त्राच्या विरोधातली ही गोष्ट, शास्त्राच्या विरोधात आपल्याला जाता येणार आहे का? नाही ना. आणि घरातला फुलधंदा असल्यावर शिकून काय करणार आहे? पंतोजीची नोकरी आमच्यासारखी, आणि पंतोजीची नोकरी करायची म्हटल्यावर माळ्याच्या पोरांकडे बामणाची पोरं येणार आहेत का? आणि खरडी घाशी करायला आम्ही असताना यांना कोण ठेवणार? आणि शिवता आम्ही आहेच का नाही. तेव्हा गोविंदराव बोलतात, अहो मला पटतंय हा मुद्दा, पण त्याला पटत नाही ना. तेव्हा कारकून बोलतो, अहो मग पटवा, त्याला नुकसून सांगा मळ्यातलं काम करावं म्हणून, तेवढंच तुमचा भार हलका होईल आणि राजारामला सुद्धा मदत होईल. गोविंदराव बोलतात की वय की, काय करावं, पोरगं ऐकायलाच तयार नाही देवा. अहो दादा मग त्याला समजवा. तेव्हा कारकून दादांना उलटच भरवतात. इकडे सावी विचार करत असते, तिला ज्योतीचाच विचार येत असतो. तेव्हा सगुणा तिला आवाज येत असते, सावित्री सावित्री. सावित्रीचं लक्षच नसतं. तेव्हा सगुणा तिचा हात पकडून बोलते, अगं काय झालं, तू जेवत का नाहीस? तेव्हा सावी बोलते, काय नाही. तेव्हा सगुणा बोलते, अगं असं भरल्या घरात उपाशी राहू नये, चल. सावी बोलते, मला भूक नाही. तेव्हा सगुणा बोलते, आपण दोघी मिळून 2-2 घास खाऊ. तेव्हा सावी बोलते, अहो मला खरंच भूक नाही. तेव्हा सगुणा बोलते, कोण काय बोललं का? ज्योत्या काय बोलला का? तेव्हा सावी बोलते, नाही. तेव्हा सगुणा बोलते, मग चिमणा, पारू, दादा काही बोलला का? तेव्हा सावी बोलते, नाही. तेव्हा सगुणा बोलते, अगं माझ्या टपोऱ्या डोळ्यात पाणी का आलंय बाळा? तेव्हा सावी बोलते, यांच्यासाठी शाळेची परवानगी मिळेल आणि तरच जेवीन. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.